धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचा कार्यगौरव सोहळा आपण करणारच आहोत. तत्पूर्वी मान्यवरांच्या कार्याची चित्रफीत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी चित्रफीत सुरू करावी. मात्र ती काही लोकांच्याच अंतर सगळ्यांच्याच हृदयात उतरली असती तर आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? आपली गावे मलमूत्रांनी वेढलेली दिसली असती का? देशावर प्रेम करायचे म्हणजे खरं तर त्यासाठी आपल्या अवतीभोवतीच्या परिसरातील दुःखितांच्या हास्य आणि अश्रूंची भाषा आपल्याला कळायला हवी. आणि यासाठी लागते संवेदनशील मन. अशी संवेदनशील मनाची दोन व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय ओम प्रकाश यादव साहेब व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मंत्री महोदयाचे विशेष कार्य अधिकारी माननीय नानाभाऊ कदम साहेब. हे दोघेही वारकरी कुटुंबातील. दोघांवरही तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव. दोघेही संत साहित्याचे गाढे अभ्यासक. गावाची माती, लहान थोर माणसं यांच्यावर निश्चित प्रेम करणं या दोघांचाही जन्मजात पिंड. नानाभाऊ हे सुरुवातीच्या काळात प्राथमिक शिक्षक म्हणून पुरजळ या ठिकाणी काम केलं. स्कॉलरशिप, नवोदय यासह स्काउट गाईडचे मार्गदर्शक करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर कोलकाता येथे सहभागी करून घेतले. पुरजळ गावाला निर्मल ग्राम करण्यासाठी पुढाकार घेत गावाला निर्मल ग्राम बनवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. पुढे MPSC मार्फत सहकारमध्ये सहाय्यक निबंधक वर्ग 2 म्हणून गोंदिया येथे निवड झाली. या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची चांगली सुरुवात केली. पुढे बदलीने परभणी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्याची छाप सर्वदूर महाराष्ट्रात पसरली. गोरगरिबांच्या सावकारांनी गिळंकृत केलेल्या जमिनी सावकाराच्या घशातून बाहेर काढून त्या गरिबांना परत केल्या. या मोहिमेत त्यांनी दाखवलेली दबंगगिरी सर्वश्रुत आदर्शवत मानली जाते. या मोहिमेत ते कोणाच्याही धमकीला वा कसल्याही लोभाला किंचितही बळी पडले नाही. प्रशासनाबरोबरच त्यांनी अमीर रांजाळेकर नावाने गावात राबवलेली विविध रचनात्मक कार्येही प्रेरणादायी व आदर्शवत अशीच आहेत. ज्यांनी केले आहे उन्नत ग्राम अथवा समुदायाचे आदर्श काम, तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही. ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असलेले कार्य करणारे अधिकारी म्हणजे हे दोघेच आहेत. नानाभाऊ आपल्या कार्याच्या आदर्शस्थानी ओमप्रकाश यादव साहेबांना मानतात. माननीय ओमप्रकाश यादव साहेबांनी परभणी जिल्ह्यात पंचायत राज व सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, लोकसहभाग, अध्यात्म यांची एकत्रित सुंदर माळ गुंफून प्रशासनाबरोबरच माझं गाव माझं तीर्थ अभियानातून गावोगावी केलेले कार्य अतिशय प्रभावी व प्रेरणादायी असेच आहे. अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, या संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील उक्तीला केंद्रस्थानी ठेवून
माझं गाव माझं तीर्थ हे अभियान जन्मभूमी असणाऱ्या रामपुरी पासून सुरू केला. पुढे हे अभियान जिल्ह्यातील शेकडो गावांबरोबर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा उभा टाकले. गावाच्या वेशीतल्या ओट्यावर बसून गुटखा मावा चघळत मोबाईलवर लुडो गेम खेळणाऱ्या पोरांपासून ते शिक्षण घेऊन शहरात स्थिरावलेल्या तरुणांच्या मनात गावाच्या विकासाची अभिमानाची स्पंदने तयार झाली. गावातील प्रत्येक तरुण गावाच्या विकासाची स्वप्न बघू लागला. आपल्याला जमेल ते योगदान गावासाठी देऊ लागला. त्यातून हगणदारी मुक्त गाव, स्वच्छ गाव, हरित ग्राम गाव, गाव तेथे स्मृती उद्याने, गाव तेथे अभ्यासिका, मागील त्याला विहीर अशी अनेक कामे गावात उभी राहिली. एवढंच काय तर शासकीय योजनांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून साहेबांनी ग्राम विकास दूत नावाचे ऍप विकसित केले. परभणीतील सामाजिक क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्व असलेले कांतराव काका झरीकर यांच्या जलसंधारणाच्या कामात असो व नितीन लोहट सर यांच्या मांडाखळी अभियानात साहेबांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच आहे. राज्य शासनाने या दोघांच्याही कार्याचा वेळोवेळी गुणगौरव करून राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. ही भूमी सशस शामिल व्हावी म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा पदाचा कुशलतापूर्वक उपयोग करत कंबर कसून कष्ट घेणाऱ्या तसेच वारकरी कुटुंबातील त्यांच्या आई वडिलांकडून आलेल्या संतांच्या विचारांचे तत्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या या गुरु शिष्याच्या जोडीच्या कार्याला त्रिवार वंदन. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्हीही संवेदनशील अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती करतो. यानंतर या मुख्य सन्मान सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी मान्यवरांचे मानपत्र वाचण्यासाठी मी आमंत्रित करतोय जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा संचालिका सो उषा